शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष पेटला। शिंदेचे मंत्री गणेश नाईकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार। नाईकांना ठाकरेंच्या सेनेकडून थेट ऑफर। गणेश नाईक आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये नेमकं चाललंय तरी काय, सगळं जाणून घेऊ। भाजपचे नेते वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद काही नवीन नाहीये। नवी मुंबईत हुकूमत कुणाची यावरून महापालिका निवडणुकीपासूनच हा वाद चव्हाट्यावर आलेला दिसला। आता निवडणुकीनंतर तरी या वादाला फुल स्टॉप येईल अशी चर्चा असताना हा वाद आणखीनच चिघळलाय। वनमंत्री गणेश नाईक शिंदेच्या शिवसेनेवर टीका करायची एकही संधी सोडत नाहीत। नाईकांनी एका मुलाखतीत श्रीकांत शिंदेंना कायमचं माजी खासदार करून टाकेन असं विधान केलं आणि मग काय, शिंदेचे नेते पेटून उठले। मुंबईकरांच्या सुविधांसाठी मागितलेले भूखंड शिंदेंनी बिल्डरांच्या घशात घातले, अशी टीका नाईकांनी एकनाथ शिंदेंवर केली होती। मागितला होता हॉस्पिटल करता, बागे करता, एखाद्या शाळे करता, रुग्णालया करता, ते पण दिले गेले नाहीत। ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात त्यांच्या दलालाने घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मदरिद्रीपणा केला। आणि म्हणून सुनील पवार साहेब, आता तुम्ही आज लिहून घ्या प्रशासकाच्या अधिकृत माननीय महापौर तशा प्रकारे निर्देशच देतील की ह्या सगळ्या सिडकोकडून मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडकोकडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता, जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा। गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर अशा प्रकारे उघडपणे टीका करताच एकनाथ शिंदेचे नेते कसे गप्प बसतील। श्रीकांत शिंदेंनी तातडीनं गणेश नाईकांना ठोस प्रत्युत्तर दिलं। मी पण तुमच्याच माध्यमाने ते ऐकलं। मला वाटतं वारंवार शिंदे साहेबांवरती बोलून प्रसिद्धी मिळवायची, आणि मी तिथे ऐकलं की बाबा काय कल्याण लोकसभेमध्ये देखील जे आहे हे खासदाराला माजी करून टाकेन, आणि एकही महानगरपालिका जी आहे ती निवडून येऊन देणार नाही। आता त्यांना थोडंसं मी जसं म्हणतो की वयाप्रमाणे काही आजार जे आहेत ते होत असतात, तर वयाप्रमाणे परिणाम जो आहे हा नक्कीच त्यांच्यावरती होत चाललाय। कारण की हे कॉन्फिडेंटली का बोलू शकतो मी, कारण की मी स्वतः एक डॉक्टर आहे। त्यांची डायग्नोसिस मला वाटतं त्यांना स्मृतिभ्रंश, त्याला इंग्लिशमध्ये डिमेन्शिया असं म्हणतात, वल्गना करतायत, वल्गना की माझी करून टाकू करून। अरे यांच्या घरामध्ये तिघं माझी झालेले आहेत, तिघच्या तिघ, दोन्ही मुलं आणि त्यांचे वडील देखील। तर त्यांचा जो आहे तो त्यांना विसर पडला असेल। तुम्हाला जर आजमायचा असेल या कल्याण लोकसभेमध्ये तर 2029 मध्ये जो आहे हा या ठिकाणी या, स्वागत आहे। 2029 मध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या समोर आपण उभे राहा, तर तुम्हाला कळून जाईल शिंदे साहेब ज्या वेळेस काय प्रॉब्लेम आहे। यांना माहिती आहे, यांना एक असूया आहे। शिंदे साहेब जेव्हा शाखा प्रमुख होते हे तेव्हा मंत्री होते। आज शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, तरी देखील ते तिथेच आहे। आणि ते कोणामुळे झाले मंत्री? 2022 मध्ये शिंदे साहेबांनी उठाव नसता केला ना, तर मंत्रीपद देखील बघायला मिळालं नसतं। शिंदे साहेबांवरती तुम्ही टीका करता, ते बिचारे काय बोलत नाही, ते कामातून उत्तर देता। डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नादाला लागू नका। दरम्यान गणेश नाईक शिंदे सेनेला एकटे पुरून जरी उरत असले तरी शिंदेच्या नेत्यांकडून नाईकांवर टीकेची आता झोड उठवली जातेय। एकनाथ शिंदेंवरील टीका सहन करणार नाही असं म्हणत आमदार निलेश राणेंनी गणेश नाईकांना सुनावलंय। मंत्री गणेश नाईक हे वनमंत्री आहेत। मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे, ज्यामुळे जनावरांचा त्रास होतो। कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेती जवळपास या जनावरांच्या त्रासामुळे सोडली आहे। अनेक ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर नाही, फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे नाहीत, साधन सामुग्री नाही, DFO दुसऱ्या राज्यातले असल्यामुळे त्यांचा उपयोग ग्रामीण भागाला होत नाही। लाकूड तोडी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालतीये की ती वनमंत्र्यांच्या परवानगीने चाललीये का, असा प्रश्न पडायला लागलाय। वन राहिलीच नाही तर वनमंत्री काय कामाचे? जसं नवी मुंबईचं डोंगर पोखरलं तसं आता जंगल पोखरलं जातंय। अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंट परवानगी देत नाही, ज्यामुळे ग्रामीण भाग विकासाच्या योजनांपासून वंचित राहतो। बरेच सगळे विषय गंभीर आहेत, पण सध्या वनमंत्री TRP मिळवण्यासाठी व्यस्त आहेत, अशी टीका निलेश राणेंनी केली। निलेश राणेंपाठोपाठ मंत्री उदय सामंतही या वादात उतरले।
नाईक बोलत असलेल्या विधानाशी भाजप किंवा मुख्यमंत्री सहमत नाहीत. पक्षाचे सचिव राहुल शेवाळे आणि मुख्यमंत्री फडणवीसांकडे नाईकांची तक्रार करणार आहोत, असं उदय सामंतांनी म्हटलं. भाजप नाईकांच्या भूमिकेशी सहमत नाही, हे उदय सामंतांनी केलेलं विधान. यानंतर राऊतांनी थेट गणेश नाईकांनाच ठाकरे सेनेत येण्याची खुली ऑफर दिली. वनमंत्री गणेश नाईक यांना भाजपमध्ये राहून उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या प्रवृत्तीविरोधात लढता येणार नाही. त्यांनी स्वगृही अर्थात उद्धव सेनेत परतावं, अशी खुली ऑफरच राऊतांनी दिली. राऊतांच्या ऑफरला गणेश नाईक मनावर घेतात का, हे पाहणं महत्वाचं असणारच आहे. पण नाईक विरुद्ध शिंदे या वादावर येत्या काळात पडदा पडतो की हा वाद आणखीनच रौद्र रूप धारण करतो, हे येता काळच ठरवेल. या वादावर तुमचं काय मत आहे, कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.